नाशिक पुणे रेल्वे सिन्नर संगमनेर मार्गेच व्हावी याकरिता मोठा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। हा नियोजित रेल्वे मार्ग अचानक रद्द करण्यात आल्याने संगमनेर तालुक्यातील देवगाव ग्रामस्थांच्या वतीने आज संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। देवगाव ग्रामस्थांनी केलेल्या या लाक्षणिक उपोषणास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिलाय। तसेच संगमनेर तालुका वकील बार असोसिएशन, शिवसेना ठाकरे गट यांनी देखील पाठिंबा दिलाय। नाशिक पुणे रेल्वे मार्ग तालुक्यातील शेतकरी विद्यार्थ्यांसाठी जीवनवाहिनी आहे। मात्र हा नियोजित मार्ग बदलण्यात आल्याने संगमनेरकरांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं देवगाव गावचे ग्रामस्थ रवींद्र लामखडे यांनी नवतेज महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितलं। आज देवगाव ग्रामस्थांच्या वतीनं पुणे नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्प रद्द झाल्याच्या निषेधार्थ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यासाठी आम्ही संगमनेर बस स्थानकाच्या या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन बसलोय। आमच्या या आंदोलनाचा मुख्य उद्देश हाच आहे की पुणे नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्प जो सरळ मार्गे संगमनेर अकोल्यावरून होता, तर हा सरकारने रद्द केलेला आहे आणि हा रद्द झाल्यामुळे एकूणच आमच्या या सगळ्या संगमनेर तालुका आणि परिसरामध्ये एक अन्यायाची भावना सर्व नागरिकांमध्ये आहे। हा प्रकल्प रद्द झाल्याच्यामुळे तरुण असेल, त्याचप्रमाणे शेतकरी असतील, व्यापारी असतील, यांच्यावर अन्याय या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून देवगाव ग्रामस्थांच्या वतीने आम्ही हे आंदोलन करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहे। या आंदोलनाचा उद्देश दुसरा हा आहे की पंचकृषीमधील आणि तालुक्यामधील इतर गावांनी देखील या आंदोलनाचं इन्स्पिरेशन घ्यावं आणि या आंदोलनासारखं आपण सातत्यानं साखळी स्वरूपामध्ये, एक निषेध स्वरूपामध्ये तालुक्याच्या ठिकाणी काही आंदोलन करू शकतो का वेगवेगळ्या पद्धतीचं, हा उद्देश, हे इन्स्पिरेशन इतर गावांनी देखील घ्यावं। राजकारण मला वाटतं बाजूला ठेवून तालुक्याचा विकास व्हावा हा आमचा उद्देश आहे आणि तालुक्याच्या विकासासाठी आम्ही निश्चितपणाने जे काही लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर जे काही संस्था संघटनांचे पदाधिकारी असतील, पक्षांचे पदाधिकारी असतील, आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या सोबत उभे असू, सर्वपक्षीय लोकांच्या आम्ही सोबत असू, आमची अशी गावाच्या वतीनं भूमिका आहे। मी आत्ताच मागाशी चर्चा केलेली आहे की देवगावच्या वतीनं आम्ही हे आंदोलन केलंय। पुढील जो टप्पा असेल तो आम्ही गटावाईज, जिल्हा परिषदेचे जे गट आहे त्या गटावाईज लोकांना मोबिलाईज करून एक पुढच्या शनिवारी आम्ही अशी भूमिका घेतोय की इथं गटावाईज एक आंदोलन होईल। त्यानंतर पुन्हा आम्ही असा विचार करतोय की त्याची तीव्रता अधिक वाढत जाईल आणि रास्ता रोको असेल, बस रोको असेल आणि अगदी शेवट आमरण उपोषण, अशा पद्धतीचं एक स्वरूप आम्ही आमच्या या आंदोलनाचं ठेवणार आहे। नाशिक पुणे रेल्वेचा सर्वे होऊन त्याचं भूसंपादन झालं असतानाही हा मार्ग का बदलवला गेला, यामध्ये राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावं असं आवाहनही लामखडे यांनी यावेळी केलं। नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गे जावी याकरिता आम्ही आमरण उपोषण देखील करू असा इशारा यावेळी देवगाव ग्रामस्थांच्या वतीने लामखडे यांनी दिलाय। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।